आम्ही चाललोय आमच्या काकाच्या घरी, म्हणजे माझे काका इथे बाबा आहेत, तर तिकडे चाललोय. आणि भैया आम्हाला राहुरीतच भेटला होता, तर त्याला पण घेऊन जातोय. जरा लेटच झालं होतं आम्हाला यायला, घरी बरंच काम चालू होतं, ते आवरल्यानंतर आलो होतो. बरेच दिवस झाले होते काकाच्या घरी गेलेलो नव्हतो आणि संध्याकाळी आता आम्ही निवांत पण होतो. म्हटलं चला काकाच्या घरी एकदा चक्कर मारून येऊ. पहिल्यांदा खूप वेळेस आले पण टाईमच भेटला नव्हता काकाच्या घरी जायचा. कॉलेजच्या कामासाठी आले होते किंवा मम्मी पप्पाकडे आले होते पण गेलेच नव्हते. आता इथं थांबलो, ज्यूस वगैरे घेतो आणि मग जातो. इथला ज्यूस मात्र खूप टेस्टी आहे. काकाचं घर आहे माझ्या हक्काचं घर आहे, तिथं मी कधीही जाऊ शकते आणि कितीही दिवस राहू शकते. पहिल्यांदा जेव्हा शाळेत आणि कॉलेजला असायचे त्या सुट्टीमध्ये मी त्यांच्याच घरी असायचे. लोक मामा मावशांकडे जातात आणि मी काकाच्या घरी जायचे. माझी काकी पण तेवढीच प्रेमळ आहे म्हणून त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्शन आहे असं वाटतंय. लग्न झाल्यापासून आता मुक्कामी राहणं शक्य होतच नाही. एखादे 2 दिवस आले तर पप्पाच्या घरी असते आणि आता पिलू झाल्यापासून तर अजिबात त्यांच्या घरी मुक्कामी राहिलेलं नाही. पण ह्या वेळेस मी म्हटलेलं आहे की पुढच्या वेळेस जेव्हा येईल ना तेव्हा नक्की त्यांच्या घरी 1 दिवस मुक्कामी थांबणार आहे. आम्ही 5 जण भाऊ बहीण आहे. आमचं सगळ्यांचं लहानपण सोबत गेलेलं आहे, पण आता सगळेजण त्यांच्या कामानिमित्त वेगवेगळे झालेले. आता फक्त प्रीती आहे तिथं, ती पण कॉलेजला आहे. ती कॉलेजवरून आली होती, तिच्याकडं पिलूला दिलं. मी मात्र मस्त निवांत झाले. इथं एक मशीन चालू होतं, कुट्टी मशीन, त्याला पाहून पिलू मात्र भरपूर घाबरली होती. आणि हे आहे माझ्या काकांचं घर. काकांसोबत बऱ्याच वेळ गप्पा मारल्यानंतर चला म्हटलं आता तुम्हाला मी माझे काका दाखवते. तर हे आहे माझे काका. माझ्या तर भरपूर गप्पा मारून झाल्या आहेत, आता ते त्यांच्यासोबत गप्पा मारतायत तेव्हा तुम्हाला मी माझं बाकीचं घर दाखवते. आता पूर्ण घर तर नाही दाखवणार आहे, थोडंसं दाखवते आणि काकी पण नंतर दाखवणार आहे. काहीतरी सस्पेन्स पाहिजे ना म्हणून. तेव्हा काकीने मात्र आमच्यासाठी छान स्वयंपाक केला होता. तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे. मटकी, पुरी, पापड, भजे, कुरडई, बरंच काही होते. त्यातले कुरडई तर खरंच खूप छान होते. मस्त जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही निघालोय. काय झालं? सगळं तोंड तेलकट करून घेतलंय. चिबा दाखवते वरून. जर मोठी आली जर कळत असलं की याच्यामुळे मला खाली ठीक आहे ना. मी श्रावला मारलं होतं म्हणून ते माझ्यावरती रागवले होते. ती मला म्हणत होते की तू मारून तिला काही फायदा आहे का, तिला समजतच नाही तू का मारते तिला. काकाच्या घरून आलोय आणि राहुरीमध्ये थांबलोय. थोडंसं पार्सल वगैरे घ्यायचंय. इथून निघलो का मग डायरेक्ट घरी जाऊ. कुठे पप्पा? आम्ही थांबलोय. त्यांना म्हटलं तुम्ही या पार्सल घेऊन आम्ही गाडीमध्येच थांबतो. आणि इथं श्रावची मात्र खूप छान मस्ती चालू आहे. थांबा तुम्हाला दाखवते मी. श्राव काय करते? लहान मुलांचं भारी असतं, कुठं पण मस्ती करायला चालू होत्या. त्यातल्या त्यात तिला एकटी खेळायची सवय, त्यामुळे ती कुठं पण खेळायला चालू होती. तिचे पप्पा पार्सल आणायला गेले होते तोपर्यंत ती किती वेळा त्यांना आवाज देत होती पप्पा पप्पा म्हणून. काकाने दिलेले पैसे मात्र अजून पण हातातच होते. ठेवून नाही म्हटलं अजिबात ठेवायचे पण नव्हते आणि सोडायचे पण नव्हते. पैसे आम्हाला बरोबर समजतात. पैसे तर नाही म्हणता येत पण पै बरोबर म्हणता येते. आता ते पण आले. चला. राहिले होते, लक्षच नव्हतं ना झालेली. नाही त्यांनी सांगितलं नाही झालं. मला काय माहिती झालं. हा मी तरी म्हणते एवढं वेळ कसं काय लागला. ते सांगा ना मी रेडी तुमची भाजी. थांबा तुम्हाला सांगते काय झालं होतं. ते पार्सल आणायला गेले होते, ऑर्डर वगैरे दिली आणि बसून राहिले, मोबाईल बघत बसले होते. त्यांचं पार्सल रेडी वगैरे झालं होतं, काउंटरवर त्यांनी ठेवलं होतं. आणि मी त्यांना कॉल केला की म्हटलं बराच वेळ झाला आहे, अर्धा तास बसलो होतो आम्ही, अजून पण का नाही आले तुम्ही. मग ते त्यांना विचारतं की किती वेळ आमच्या पार्सलला. ते म्हणे बनवून बऱ्याच वेळचं रेडी, आम्ही इथं ठेवून दिलं आहे. ते म्हणतात अहो आधी सांगायचं ना, आम्ही वाट बघतोय पार्सलची. तेव्हा मी त्यांना हसत होते की मोबाईल बघता बघता तुम्ही सगळं काही विसरून जाता. आपलं इथंच एंड करते, भेटूया आणखी नाही का अशा छान व्हिडिओ. बाय.